आघाडी धर्मानुसार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सुटेल असा आशावाद माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी बोलून दाखवलाय। दरम्यान सोलापूर शहर मध्य आणि मतदारसंघ काँग्रेसनं हा सोडला नाही तर त्याबाबतचा निर्णय आमच्या पॉलिट ब्युरो मध्ये होईल, त्यानुसार आमची पुढची दिशा ठरवली जाईल असे नरसय्या आडम मास्तर यांनी स्पष्ट केलंय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जनतेचा कौल घेण्यासाठी निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात नरसय्या आडम यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह धरण्यात आला होता। त्यानुसार आज माकपच्या वतीनं आडम यांची उमेदवारी घोषित करण्यात आली। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांची उमेदवारी सोलापूर शहर मध्ये मतदारसंघातून आज जाहीर करण्यात आली। निवडणूक निधीसाठी माकपच्या वतीनं आजपासून सोलापूरमध्ये नोट भी दो वोट भी दो हे अभियान सुरू करण्यात आलं आहे। त्यानुसार पहिल्या दिवशी सुमारे 40,000 रुपयांचा निधी संकलित झालाय। सोलापूर शहर मध्ये मतदारसंघासह राज्यातील विधानसभेच्या 12 जागा मिळाव्यात यासाठी माकपच्या शिष्टमंडळाने 15 जून रोजी शरद पवार यांची तर काही दिवसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन चर्चा केली होती। लवकरच ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी माकपचे महासचिव कॉम्रेड सीताराम येचुरी हे आघाडीच्या एकजुटीसाठी दिल्ली येथे भेट घेणार आहेत। या भेटीवेळी माजी आमदार नरसय्या आडम येचुरी यांच्यासोबत असणार आहेत। सोलापूर शहर मध्य मतदारसंघ आघाडीचा धर्म म्हणून महाविकास आघाडीकडून माकपला मिळण्याचे संकेत आहेत असंही यावेळी आडम यांच्याकडून सांगण्यात आलं। काँग्रेसने सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपला न सोडल्यास काय करणार यावरही नरसय्या आडम यांनी उत्तर दिलंय। ते म्हणाले, याबाबत निर्णय आमच्या दिल्लीतील केंद्रीय पॉलिट ब्युरो मध्ये होईल। आमचे पॉलिट ब्युरो जो निर्णय घेईल त्यानुसार आमची पुढची वाटचाल असणार आहे। परंतु तुर्तास तरी आडम मास्तर प्रचंड आशावादी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे।